ते विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वीमध्ये राज्यशास्त्रात प्रकरण पहिलं राज्य अभ्यासत आहोत. यामध्ये आपण पहिली संकल्पना अभ्यासली, राष्ट्र म्हणजे काय. तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर स्वतःची ओळख असणारे लोक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्याला राष्ट्र असे म्हणतात. ही संकल्पना अभ्यासली. त्यानंतर राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये अभ्यासली. पुढे आपण दुसरी संकल्पना घेतली, राष्ट्रवाद. ही संकल्पना शिकलो. ही एक राजकीय अस्मिता असते, राष्ट्रावरचे प्रेम असते, लोक आपल्या राष्ट्राशी भावनिक पातळीवर जोडले जातात. या बंधनातून स्वतःची वेगळी ओळख, अभिमान निर्माण केला जातो, निर्माण होतो. त्यानंतर राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. त्याच्यापुढे आपण राष्ट्रवादाचे प्रकार अभ्यासले आणि राज्य ही संकल्पना देखील अभ्यासली. राज्य ही संकल्पना अभ्यासल्यानंतर राज्याच्या काही विचारवंतांच्या व्याख्या अभ्यासल्या. त्यानंतर आपण राज्याचे घटक अभ्यासले, सार्वभौमत्व, त्यानंतर शासन संस्था, त्यानंतर भूप्रदेश, त्यानंतर पुढे लोकसंख्या. हे 4 घटक अभ्यासले आणि त्यापुढे आपल्याला राज्य आणि शासन संस्था यातील फरक अभ्यासायचा होता. या 2 घटकातील फरक आपण अभ्यासतो. राज्य ही संकल्पना अभ्यासली की विशिष्ट अशा भूप्रदेशातील लोक जेव्हा स्वतंत्र अशा सार्वभौम शासन व्यवस्थेची किंवा सरकारची निर्मिती करतात, तेव्हा त्याला राज्य असं म्हणतात. तर शासन संस्था राज्याच्या काही घटकांपैकी एक घटक आहे. जे 4 घटक आहेत त्यापैकी ते आपण दोन्ही घटकाच्या संकल्पना शिकलो आहेत. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, नोकरशाही हे शासन व्यवस्थेचे घटक आहे, हे आपल्याला माहिती आहे. आता आपण राज्य आणि शासन संस्था यातला फरक अभ्यासणार आहोत. आपण साधारणतः राज्य आणि सरकार या शब्दांचा प्रयोग करताना त्यातील फरक लक्षात घेतोच असं नाही. राज्य त्यालाच सरकार म्हणतो आणि सरकारलाच राज्य म्हणतात. कोणाचं राज्य आहे असं म्हटलं तर त्याचा आपण सरकारशी संबंधित उत्तरं घेतो. या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत, पण सर्वसामान्य जनतेच्या गरजा भागवण्यासाठी निर्माण केलेल्या राजकीय संस्था म्हणजे राज्य. आणि राज्याचा जो काही संकल्प आहे त्याला आकार देणे, तो व्यक्त करणे, तो प्रत्यक्षात आणण्याचे कार्य त्या राज्याचा प्रतिनिधी म्हणून शासन करत असते. शासन आणि राज्य. राज्य म्हणजे काय इथं घेतलं? राज्य म्हणजे राज्याच्या गरजा भागवण्यासाठी निर्माण केली राजकीय संस्था. आणि इथं त्या राज्याचा जो संकल्प आहे त्याला आकार देणे, व्यक्त करणे आणि प्रत्यक्षात आणण्याचे कार्य राज्याचा प्रतिनिधी म्हणून शासन करत असते. शासन संस्था म्हणजे शासन संस्था राज्याचा एक प्रमुख घटक आहे. राज्याचे जे 4 घटक प्रमुख आहे त्यातला एक घटक शासन संस्था आहे. त्याचे मुख्य स्वरूप हे प्रशासकीय असते. कायदा सुव्यवस्था राखणे, जनकल्याण अशी महत्त्वाची कार्य राज्याची असतात. ही कार्य शासनामार्फत केली जातात. शासनाचे 3 अंग आहे, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. या 3 अंगांचा आपण विस्तृत अभ्यास करणारच आहोत, परंतु आज आपल्याला राज्य आणि शासन संस्था यातील फरक लक्षात घ्यायचा आहे. पहा, इथं राज्य आणि शासन संस्था यातील फरक दिलेला आहे. राज्य ही अमूर्त संकल्पना आहे. अमूर्त आहे. राज्य, भारत हे राज्य आहे, पण आपण लगेच दाखवू शकतो का? नकाशात दिसतंय, बरोबर आहे, पण अमूर्त संकल्पना आहे. त्याचं मूर्त रूप काय आहे?
तर त्याच्या पुढं शासन संस्था ही मूर्त स्वरूपाची असते. शासन संस्था काय आहे? मूर्त स्वरूपाची असते. राज्य मात्र अमूर्त आहे, अमूर्त संकल्पना आहे. त्याला मूर्त रूप देण्याचं काम शासन संस्था करते. कारण शासन संस्था ही मूर्त स्वरूपात असते. आपण म्हणतो आज कोणाचं शासन आहे? मोदींचं. राज्य कोणाचं आहे? मोदींचंच. म्हणजे सरकारच्या रूपामध्ये, शासन संस्थाच्या रूपामध्ये राज्य, आणि ते काम कोण? राज्याचं सगळे काम शासन संस्था करत असते. दुसरं वैशिष्ट्य आपला फरक लक्षात घ्या. शासन संस्थेपेक्षा राज्याचे स्वरूप अधिक व्यापक आहे. शासन संस्थेपेक्षा राज्याचे स्वरूप अधिक व्यापक आहे. सर्व सार्वजनिक संस्था तसेच समाजातील सर्वच नागरिक यांचा समावेश राज्यात होतो. राज्याचे सर्वच सगळ्या शासन संस्था, कार्यालये, लोक हे सगळे राज्याचा भाग आहे. शासन संस्था, आता पहा, शासन संस्था राज्याचा एक भाग आहे. अनेक राज्याचे जे भाग आहेत त्या भागांपैकी 4 भाग आहे राज्याचे, त्यापैकी एक भाग आहे शासन संस्था. राज्य कायमस्वरूपी असते. कायमस्वरूपी 1947ला इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य दिलं तेव्हापासून भारत हे राज्य अस्तित्वात आले. कारण भारतीयांचं सरकार आलं, भारतीयांची भूमी आहे, सार्वभौम शासन अस्तित्वात आलं 1950मध्ये. तेव्हापासून भारत हे कायम आहे, राज्य कायमस्वरूपी असते. शासन संस्था ही निश्चित कालावधीसाठी असते, 5 वर्षासाठी. 5 वर्षाचा काल संपला की निवडणुका होतात. जनतेला वाटलं तर पुन्हा जनता त्याला सत्तेवर बसवते, त्या सरकारला, शासनाला. मात्र जनता शासन बदलू शकते. शासन संस्था ही निश्चित कालावधीसाठी असते. शासन व्यवस्थेत बदल होऊ शकतो. सरकार, जनता बदलू शकते. आता पुढचा फरक आहे, राज्य हे व्यक्तिनिरपेक्ष असते, ते राजकीयदृष्ट्या तटस्थ असते. राजकीयदृष्ट्या तटस्थ असतं राज्य. आज ज्या सरकार आहे ते सरकार सगळ्यांसाठी काम करतं. मात्र निवडणुकीमध्ये शासन संस्था, राज्य तटस्थ, व्यक्तिनिरपेक्ष असते, ते राजकीयदृष्ट्या तटस्थ असते. कोणतीही सत्ता येऊ राज्याला काही फरक पडत नाही. शासन संस्थेला मात्र विचारप्रणालीवर आधारित अजेंडा असतो, त्यानुसार त्यांना धोरणाची अंमलबजावणी करायची असते. शासन संस्था सत्तेत येण्याच्या अगोदर जनतेला अजेंडा देते, जाहीरनामा देते, निवडणुका लढवते. आम्ही सत्तेत आल्यानंतर काय करू हे सांगते, जाहीरनामा. तोच विचारप्रणालीचा अजेंडा. आणि सत्तेत आल्यानंतर तो अजेंडा राबवण्याचं काम शासन संस्था करत असते, सरकार करत असते. त्या धोरणाची अंमलबजावणी करत असते. आणि जर का अंमलबजावणी केली नाही धोरणाची, तर जनता पुन्हा त्या शासन संस्थेच्या विरोधात जाऊ शकते. म्हणजे लक्षात घ्या, राज्य हे व्यक्तिनिरपेक्ष असते, ते राजकीयदृष्ट्या तटस्थ असते. शासन संस्थेला विचारप्रणालीवर आधारित अजेंडा असतो, त्यानुसार त्यांना धोरणाची अंमलबजावणी करावी लागते. राज्य हे सार्वभौम असते. सार्वभौम आहे राज्य. शासनाला राज्याकडून अधिकार प्राप्त होतात. सरकार आलं त्यांना अधिकार प्राप्त होतात. राज्याचे अधिकार शासन संस्था वापरते. शासनाला राज्याकडून अधिकार प्राप्त होतात. राज्याच्या अधिकाराची प्रत्यक्ष अंमलबजावणी शासन संस्था करते. राज्याच्या अधिकाराची अंमलबजावणी कोण करतं? शासन संस्था. अशा पद्धतीने आपल्याला फरक घेता येईल. आणि याच ठिकाणी हे प्रकरण देखील आपलं संपलेलं आहे. पुढच्या तासाला या प्रकरणातला पुढचा भाग पाहू आपण.